कुठे लांब गेलीयस, इथल्या इथं तर आहे, रोजच्या रोज भेटत राहाल, करत राहाल. पण त्यांना कसं समजावणार, यू हॅव बीन ऑलवेज चाइल्ड फॉर मी. माझ्यासाठी माझं पहिलं बाळ आहेस तू. दीदी मला कॉलेज ट्रिपला जायचं, जाऊ का? दीदी मला लॅपटॉप हवाय. दीदी ऑफिस जॉईन करू का? ते अगदी काल एंट्रीला दीदी आल्याशिवाय मी एंट्री नाही करणार आहे. हे सतत दीदी 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 करत घरभर फिरणं नसणार आहे आता. प्रथमेशला मी खूप वेळा म्हणते की का असतं हे असं बाहेर सोडून जाणं, पण जेव्हा अनुरागकडे बघते तेव्हा वाटते की ठीक आहे, जर अनुराग सारखा लाईफ पार्टनर मिळणार असेल तर सगळं वर्थ आहे. अनुराग, थँक्यू सो मच फॉर मेकिंग हर बिलीव्ह इन लव्ह. ती कधीच सोशल नव्हती आणि आज तिचे फोटोशूटचे रील्स व्हिडिओ व्हायरल होतात. तिची ती मॅच्युअर प्रेमळ बाजू आमच्या समोर आणण्यासाठी थँक्यू. आय एम ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर दॅट. हिची कायम तक्रार असते, तू जगभरासाठी कविता लिहितेस, सगळ्यांसाठी सगळं करतेस, पण माझ्यासाठी कधी शब्दांमध्ये प्रेम व्यक्त करत नाही. आता कसं समजू, इतकी वर्ष म्हणजे आयुष्यातली सगळ्यात जास्त वर्ष आपण एकत्र घालवली आहेत. टोकाचं प्रेम केलंय, तेवढ्याच टोकाची भांडणं पण केली आहेत. हे सगळं शब्दांमध्ये मांडणं खूप कठीण आहे. एकत्र धडपडलोय, एकत्र पडलोय, एकत्र सावरायला शिकलोय. हे सगळं कसं मांडणार ग? पण आय विल ट्राय.